मुंबईमध्ये कालपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। हवामान विभागानं मुंबई, ठाणे आणि रायगडला ऑरेंज अलर्ट जारी केलाय। पुढचे 3 तास मुंबईमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे। ठाणे, रायगड, पालघरसाठी सुद्धा पुढचे 3 तास बरेच महत्त्वाचे आहेत। पालघर, पुणे घाटमाथ्याला रेड अलर्ट जारी केला गेलाय। रायगड जिल्ह्यातील काही शाळांना आज सुट्टी जाहीर केली आहे। मुंबईमध्ये रात्रीपासूनच कोसळधार सुरू आहे। लोकल संथ गतीनं सुरू आहे। आणि सकाळपासून अगदी 7 वाजल्यापासून सगळे ताजे अपडेट्स पावसासंदर्भातले आमचे प्रतिनिधी नंदकिशोर गावडे आपल्यापर्यंत पोहोचवतात। गुडघाभर पाण्यामध्ये उभ्या ग्राउंड रिपोर्टिंग करतात। त्यांच्याकडूनच आपण सध्याचे ताजे अपडेट्स घेऊयात। नंदकिशोर, 7 वाजता आपण बोललो होतो, त्यानंतर आता वाजतायत 9। 3 तास मुसळधार पावसाचा इशारा दिलेला होता। कुठे कुठे कशी कशी परिस्थिती आहे, सध्या तुम्ही कुठे आहात? खरं तर मुंबईभरातच पाऊस सुरू आहे। अनेक ठिकाणी सकल भागात पाणी साचताना पाहायला मिळतंय। घरात सुद्धा पाणी साचल्याचं आपण बघितलं होतं। मात्र एलपी स्टँडच्या परिसरात मी सध्या ही माझ्या पाठीमागची संपूर्ण जी रांग बघताय, ही रांग बरीच बोलकं हे दृश्य आहे। कारण एलपी स्टँडचा खरं तर ब्रिज सुरू आहे आणि एलपी स्टँडचं ब्रिज हे एलपी स्टँड म्हणजे एकंदरीत सायंत किंवा ह्याच्यापेक्षा कधीच या ठिकाणी पाणी साचलं नाही या भागात। मात्र यावर्षी पाणी साचलं आहे। म्हणजे याला महत्वाचं कारण म्हणजे या ठिकाणी परळचं स्टेशन आहे किंवा प्रभादेवी स्टेशन आहे आणि त्या स्टेशनवरती जाणारी ही संपूर्ण गर्दी आहे। पण या संपूर्णच गर्दीला आता पाण्यातून जावं लागतं। ही दृश्य खरं तर बोलकी आहेत। ते खरं तर सांगतात की दोन्ही बाजूला खरं तर MMRDचं काम सुरू आहे। पुढे जर पाहायला गेलं तर ब्रिजचं काम सुरू आहे आणि पाठीमागे सुद्धा जर पाहायला गेलं तर काहीसा जो रस्ता आहे तो खंदून ठेवलेला आहे। त्यामुळे या ठिकाणी पाण्याचा निचरा व्हायला कोणतीच संधी जी आहे ती नाही। मात्र हा संपूर्ण आपण बघतोय की संपूर्ण परिसरात जे पाणी आहे ते तुडुंब भरलेलं पाहायला मिळतंय। जवळपास अर्धा किलोमीटरचा हा संपूर्ण सकल भाग आणि या सकल भागातून वाट काढताना हे संपूर्ण प्रवासी जे आहेत ते स्टेशनपर्यंत जात आहेत आणि स्टेशनवरून जे आहे ते आपल्या कामापर्यंत जाताना आपल्याला पाहायला मिळतात। एक महत्वाचा परिसर आहे गौरीशंकरचा हा संपूर्ण भाग आहे आणि याच भागात माझ्या कॅमेरामनला विनंती करेन की समोरच्या भागात सुद्धा जर पाहायला गेलं तर दोन्ही बाजूला म्हणजे अवघं काहीच इंच जे कमी आहे ते भाग आहे। जर काही इंच जर पाणी वाढलं तर मोठ्या संख्येनं पाणी जे आहे ते इथल्या दुकानामध्ये सुद्धा जाऊ शकतं आणि तशा पद्धतीचं चित्र जे आहे ते सध्या पाहायला मिळतं। समोर आपण बघतोय जीसीपी आहे। जीसीपीच्या साहाय्यानं हा संपूर्ण जो रस्ता आहे तो खरं तर खणत असताना काम सुरू असताना हे संपूर्ण पावसानं हजेरी लावलेली होती। पाऊस सुरू असताना खरं तर हे संपूर्ण पाणी जे आहे ते भरलेलं आहे। या ठिकाणी जर पाहायला गेलं तर मोठा खड्डा आहे। हा संपूर्ण रस्ता जो पॅक आहे आणि या खड्ड्यामध्ये जे पाणी आहे ते साचलेलं नाही, ते पाणी जे आहे ते नंतर बाहेर आलेलं आहे। अनेक दुकानामध्ये खरं तर पाणी गेलेलं आहे। समोर बघतोय बॅरिकेटिंग केलं असलं तरी मोठ्या संख्येनं खरं तर या ठिकाणी इंडस्ट्रीज आहेत किंवा कॉर्पोरेट जे ऑफिसेस आहेत ते याच स्टेशनच्या आसपास आहेत। खरं तर त्याचमुळं मोठी जे नागरिक आहेत ते यातून प्रवास करताना आपल्याला पाहायला मिळतात। अनेक गाड्या ज्या आहेत त्या खरं तर या ठिकाणी फसलेल्या आहेत। समोर बघतोय की पालिकेचे अधिकारी आहेत, मात्र एवढा मोठा पाण्याचा निचरा खरं तर होऊ शकत नाही। दादा, कुठून आलात? मोठा रस्ता काढताय? आंबोली पाण्यातून प्रवास करताय एवढा? हो, काय म्हणणं आहे? खूप पाण्याचा त्रास आहे। ड्युटीला जाताना बघा ना, आता तुम्ही पाहताय पाणी दरवर्षी भरतं? दरवर्षी भरतो। दरवर्षी कामामुळे जास्त आलं? कामामुळे तर भरपूरच आहे। काय तुमची समस्या आहे नेमकं? काय समस्या आता बघा तुम्हीच, काय समस्या आहे सांगू शकता? खरं तर हे संपूर्णच भाग आहे तो खरं तर पाण्यानं भरलेला आहे। वेगवेगळी साईडचे सुद्धा जर दृश्य बघतो तर कडून म्हणजे दुकानचा जो पॅसेज आहे त्या ठिकाणून सुद्धा जात असताना आपल्याला लोक जात असताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय। स्थानिक जे आहेत त्या ठिकाणी तुम्ही टॅक्सी ड्रायव्हर आहे सर आणि आमचे टॅक्सी इथे उभे। आम्ही पब्लिकला केम, वाड्या, टाटावाले, बच्चूभाई हॉस्पिटल हे सगळे हॉस्पिटल आपल्या लाईनीमध्ये त्यांना आम्ही सेवा देतो एवढ्या पाण्यामध्ये। पण हे कसं, हे कंस्ट्रक्शनचं काम चालू राहिल्यामुळे पब्लिकला या जायला त्रास होतोय। पण दरवर्षी अशा पद्धतीचे असते की कामामुळे नव्हती, एक कंस्ट्रक्शनचं जेव्हापासून काम चालू झालं तेव्हापासून असं झालंय। पालिकेचे अधिकारी निचरा करतायत का पाणी तुमचं? त्यांचे पूर्ण प्रयत्न चालू आहे। 3 पंप आपल्या इथे आहे, एक इथे पुढे आणि एक तिथे पुढे आणि एक पटरीमध्ये आहे। अशा कारणाने पब्लिकला आम्ही तरी सेवा देतो की बाबा एका लाईनीने चला, व्यवस्थित चला, कारण की कोण पडू नये म्हणून। म्हातारे बितारे पेशंट वगैरे येतात ना, आम्ही त्यांना सेवा देतो। नक्कीच खरं तर सेवा देत असताना सुद्धा पाहायला मिळते। ताई, पाण्यातून तुम्ही वाट काढून आलाय? पाण्यातून वाट काढून आलाय?
खरं तर अनेक जे प्रवासी आहेत ते यातूनच प्रवास करताना आपल्याला पाहायला मिळतंय. भाऊ कुठून आला? संपूर्ण पाणी जे आहे त्या परिसरात भरलेलं आहे, ठिकठिकाणी अशी परिस्थिती आहे. नाही इथंच दिसलंय मला आता फक्त पाणी. पाण्यातून आलाय काय तक्रार? मी बघताय तुम्ही बघता काय लेट होत आहे. नक्कीच खरं तर पाण्यातून वाट काढत आलेले संपूर्ण जे प्रवासी आहेत किंवा नागरिक आहेत ते आपापल्या ऑफिसमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि वेगवेगळे खरं तर संपूर्णच परिसरात दुकानामध्ये आता पाणी जायला सुरुवात झालेली आहे. काहीसा पावसानं दिलासा घेतलेला आहे, त्यामुळं काहीसा पाणी जे आहे ते ठिकठिकाणी उसरू लागलेलं आहे. मात्र पावसानं जर अतिमुसळधार स्वरूप धारण केलं किंवा पावसाचं स्वरूप जर वाढलं तर या ठिकाणी भयंकर अवस्था जी आहे ती इथल्या स्थानिकांना सहन करावी लागणार आहे आणि एकंदरीत हा संपूर्णच रस्ता जो आहे तो बंद करावा लागणार आहे. मात्र प्रभादेवीचं आणि परळचं स्टेशन आहे ते समोर आहे, त्यामुळे मोठ्या संख्येनं ईस्टला जाणारी जी गर्दी आहे ती याच रस्त्यावरून जाते. दुसरा पर्यायी मार्ग या ठिकाणी नाही. जर त्यामुळं कुठंतरी नागरिकांची गैरसोय या ठिकाणी नक्कीच होईल. त्यामुळे पालिकेला आवाहन केलं जात आहे की या ठिकाणचा पाण्याचा निचरा जो आहे तो तात्काळ व्हावा. दुसऱ्या बाजूला जर पाहायला गेलं तर या ठिकाणी संपूर्णच जे फेरीवाले आहेत त्यांच्या काहीशा गाड्या ज्या आहेत त्या अडकलेल्या आहेत, त्या सुद्धा काढायचा प्रयत्न जे आहे ते सध्या करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. समोर खरं तर पंपिंग स्टेशन जे आहेत ते लावलेले आहेत. वेगवेगळे मुंबईकर आहेत. ताई तुम्ही प्रवास करून आला? नक्कीच जे संपूर्ण जे नागरिक आहेत ते या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाण्यातून वाट काढत आलेले आहेत. दरवर्षीची समस्या ही पाणी साचतंय. हो साचतं. काय नेमकं पालिकेला काय आव्हान आहे? काय आता ते आपल्या परीने करत असतील, पण शहराचं डेव्हलपमेंटच प्लॅन नसेल तर असं होऊ शकतं. काय करणार? नक्कीच खरं तर ह्या संपूर्णच परिसरात काम जे MMRDC सुरू आहे, पूल जे आहे ते खरं तर असताना पाहायला मिळतंय. त्याचं काम खरं तर सुरू आहे आणि त्याच अनुषंगानं हे यावर्षी मोठ्या पद्धतीनं जे पाणी आहे ते खरं तर साचलेलं आहे. रस्त्याच्या मधोमध ज्या ठिकाणी पाणी कमी आहे त्या ठिकाणून संपूर्ण ठिकाणून हे खरं तर प्रवासी जात आहेत. दोन्ही साईडला जर पाहायला गेलं तर माझ्या या साईडला जर पाहायला गेलं तर मोठा खड्डा जो आहे तो करून ठेवलेला आहे आणि त्या खड्ड्याचा पाण्याचा निचरा जे आहे तो होत नाहीये. त्यामुळे खरं तर हा संपूर्ण कडेला जे पाणी आहे ते आलेलं आहे. मात्र याच्या दोन्ही साईडला जवळपास 100 दुकान आहे, त्या दुकानामध्ये सुद्धा हे पाणी जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोठी जी भीती आहे ती दुकानदारांमध्ये सुद्धा असताना पाहायला मिळते. संपूर्ण परिसर खरं तर हा जलमय झालेला सध्या पाहायला मिळते. मुंबईचा विचार केला असता मुंबईमध्ये सुद्धा अंधेरीचा सभे त्या ठिकाणी सुद्धा पाणी आहे. किंग सर्कलच्या ठिकाणी सुद्धा पाणी आहे. श्रद्धा हिंदमाताचा थोडा वेळ पूर्वी आपण आढावा घेतला होता, त्या ठिकाणी सुद्धा पाणी आहे. त्यामुळे पावसाचा ओघ सुरू आहे. ऑरेंज अलर्ट जो आहे तो मुंबईत दिलेला आहे. त्यामुळे संपूर्णच मुंबई काय जलमय होते का? कारण जर पाऊस ओसरला नाही तर बऱ्याच ठिकाणी जे आहे ते पाण्याचा निचरा करणं पालिकेला कठीण जाणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. अगदी नंदकिशोर, जसं दृश्यांमध्ये आपण पाहतोय या सगळ्या नागरिक जे आहेत, प्रवासी जे आहेत त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा पुढारी न्यूज प्रयत्न करत आहे. आमचे प्रतिनिधी त्यांना विचारण्याचा प्रयत्न करतात, मात्र नागरिक इतके त्रस्त आहेत की बोलायला कोणी तयार नाहीये, भावना व्यक्त करायला तयार नाही आहेत. एल्फिस्टन रोडचा हा सगळा परिसर आहे. इथं पाऊस पडून गेला. सध्या पावसाचा जोर जरी कमी असला तरी मुसळधार जो पाऊस पडला त्यानंतर जे पाणी भरलेलं आहे ते ओसरायला सुरुवात झाली आहे. मात्र जोपर्यंत पाण्याचा निचरा होत नाही तोपर्यंत या प्रवाशांना वाट मोकळी होणार नाहीये. आणि 9 वाजलेले आहेत, लोक ऑफिसेससाठी बाहेर निघतात आणि त्याच पार्श्वभूमीवर तरीसुद्धा पाण्यामधून वाट काढताना हे प्रवासी आपल्याला पाहायला मिळतात. नंदकिशोर, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. अनेक जिल्ह्यांमध्ये शाळांना सुट्टी आहे, मात्र पाणी जे भरलेलं आहे तो पाण्याचा निचरा व्हायला वेळ लागतोय आणि त्यामुळे एल्फिस्टनचा जो परिसर आहे पाणीमय झाल्याचं पाहायला मिळत आहे. सकाळी 7 वाजताची ही दृश्य आहेत जी आपण सध्या स्क्रीनवर पाहतोय आणि त्यानंतर काही क्षणांपूर्वीची जी दृश्य आपण पाहत होतो, आमचे प्रतिनिधी नंदकिशोर गावडे हे तिथं एल्फिस्टन परिसरामध्ये स्वतः पाण्यामध्ये उभे आहेत आणि तिथली परिस्थिती आपल्याला दाखवतायत. कशा प्रकारे पाणी साचलेलं आहे, प्रवाशांना कसा त्रास होतोय आणि नागरिक प्रवासी लहान लहान मुलांना घेऊन सुद्धा इतक्या पाण्यामधून वाट काढताना पाहायला मिळत आहेत. यंत्रणांवर सरळ सरळ आरोप केले जात आहेत नागरिकांकडून, प्रवाशांकडून. हो, काम चालू आहे, मान्य आहे. मजबुरीने ट्रिपल सीट पाण्यातनं जावं लागतंय. काय एक्झाम आहे तुमची? यस. पाण्याचा फटका एकदम होतो. अरे सर क्या बोलते हैं? हिंदी बैटरी डॉक्टर की एग्जाम है, एनुअल एग्जाम है. खरं तर पाण्यामुळे एक्झाम आहे. दादा कुठून आला? काय पाणी दरवर्षी असतं का? हे नेहमीच आहे. पाण्यातून तुम्ही मार्ग काढताय, काही अर्जन्स? अर्जंट आहे तर ऑफिसमध्ये जायचं आहे, त्यामुळे थोडा प्रॉब्लेम होतो येण्या जाण्यासाठी. पब्लिकला पण होतो प्रॉब्लेम आणि हे नेहमीच आहे, काही नवीन काही नाही. शाळेची सुद्धा मुलं आहेत,
काय मजा घेताय की हो एकदम मजा घेते आम्ही लोक. बस काय शाळेला जायला एकदम मज्जा येते आम्हाला. पेपर पण चालेल आमचे, तरी पण आम्ही ते भिजतोय. पेपर आहे आज? हा पेपर आहे. कितीला शाळेला जायचं? जायचं ना. आमचे मम्मी पप्पा घ्यायला राहिले त्यावेळी असंच चाललंय. नक्कीच एकंदरीत यांचा सुद्धा पेपर आहे. मात्र पावसाचा आनंद लहान मुलं घेत आहेत. मात्र जे कामावरती जात आहेत त्यांचा कुठेतरी हे संपूर्ण त्रास जो आहे तो सहन करावा लागताना पाहायला मिळतो. संपूर्णच परिसर आपण बघतोय की जलमय झालेला आहे. काय पाण्यातून वाट काढताय? ते दरवर्षी सवय झाली पाण्यातून वाट काढायची आम्हालाही. तसे का आता पालिकेला आव्हान आहे काय पालिकेला हवं दरवेळी तेच असं आव्हान. आता पण तेच आहे की जरा काहीतरी उपाययोजना करून पाणी जरा हे करावं, निचरा करावा, एवढी आव्हान आणि काय आव्हान असणार. दरवेळी आता पूर्ण मुंबईमध्ये ठिकठिकाणी पाणी साचते. काय नेमकं भावना आहे? काय कायमचा उपाय जो आहे तो मुंबईसाठी निघाला पाहिजे? अजून पण जरी एवढ्या वर्ष झालं तरी अजून का उपाय इकडचा निघालाय नाही. आता बघू जेव्हा निघेल तेव्हा निघेल उपाय. ही धन्यवाद. नक्कीच खरं तर जो उपाय आहे तो काढावा अशा सुद्धा मागण्या आहेत त्या करताना पाहायला मिळत आहेत. ताई शाळेला झाला? जाऊन आली. एक्झाम होती आमची. पावसाचा फटका बसला? हा खूप. फटका बसला. काय काय झालं? सकाळी टॅक्सी नाही भेटली शाळेला जाताना. आता हे तरी एक्झाम देऊन आलो आम्ही. नक्कीच खरं तर शाळेला टॅक्सी भेटली नाही. सकाळपासून खरं तर पाऊस जो आहे तो या परिसरात सुरू आहे. मावशी पाण्यातून रस्ता काढताय? मग दरवर्षीच आहे. मुलांची किती हालत होते माहित आहे. खूप म्हणजे टेन्शन येतं इकडून जायला. काय काय किती वर्ष होणार काय माहित आता. दरवर्षी लहानपासून बघतो मी. मोठी गर्दी जी आहे ती या ठिकाणी झालेली आहेत. ताई शाळेतून घेऊन येत आहे पाण्याचा फटका बसलाय? क्या हिंदी में बोलो. पानी अब जो सब जगह पे पानी आपकी एग्जाम थी आज? हाँ थी ना. क्या हुआ? पानी का फटका बस? पानी से तो पैंट भीग गई बहुत. स्कूल में भी बहुत लेट हो गया मेरे को एग्जाम देने, पर दे दिया मैंने अच्छे से एग्जाम. एग्जाम चालू आहे आज? हाँ आज भी है. सेकंड एग्जाम था. आज खरं तर एक्झाम आहे ठिकठिकाणी. त्यामुळे टॅक्सी मिळाली नाही किंवा आज एक्झाम होती, परीक्षा होती आज? हो आज परीक्षा होती. पावसाचा फटका बसला? हो बसलाय. काय टॅक्सी मिळाली? काय नेमकं झालं? ट्रेनने जाणार आहे आम्ही आता. अडचणी बघू काय ट्रेन चालू आहे की नाही बघू. आम्हाला माहित नाही काय होईल. पण पावसातून आता रस्ते काढताय, भिजला असं भिजूनच तुम्ही परीक्षेला बसले? नाही आम्ही येताना पाऊस नव्हता. म्हणजे येताना पाऊस होता पण आम्ही गाडीत नाही. एवढं ओलं झालं नाही. ओले होऊन जातात. एक्झाम मध्ये असताना आमचे पाय असे ओले होतात. पाणी जमिनीवरती पडते. आमचे शूज हे बघा आज मला क्रॉक्स घालून यावं लागत आहे. माझे शूज ओले होऊन जातात. हे सँडल असते सँडलही ओली होते. आता क्रॉक्स घालून येत आहे मी. त्याच्यात माझे काल कपडे ओले झाली. एवढं इथपर्यंत पाणी येत आहे. ठीक आहे. शाळेमध्ये पाणी नाही शाळेत एक बरं आहे. शाळेत आमच्या पाणी नाही घुसत ते एक बरं आहे. पण आमचे युनिफॉर्म्स एवढे ओले होऊन जातात. हे बघा माझ्याकडे युनिफॉर्म आहे. दोन युनिफॉर्म माझे ओले झाले. आता पावसामुळे सुकतही नाहीये. खरं तर या पावसाचा फटका जो आहे तो विद्यार्थ्यांना बसतो. आज संपूर्ण ठिकाणी जे आहे ते पाऊस आहे. पाठीमागे बघतोय की पालिकेचे अधिकारी, MMRDचे सुद्धा काही अधिकारी जे आहेत ते या ठिकाणी आहेत. मात्र पाण्याचा निचरा जो आहे तो होत नाही. मोठ्या पद्धतीने पाणी जे आहे ते या ठिकाणी साचलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. पाठीमागची संपूर्ण दृश्य आहेत ती दृश्य संपूर्ण बुलके आहेत. मात्र यावरती पालिका काय तोडगा काढते का? पाणी किती वेळात निचरा होतं? कारण महत्वाची 2 स्टेशन या भागात आहेत आणि त्या ठिकाणी जाण्यासाठी मोठी जी नागरिकांची ओघ आहे ती सध्या या रस्त्यावरती पाण्यातून वाट काढताना आपल्याला पाहायला मिळते. नंदकिशोर गावडे, पुढारी न्यूज, मुंबई. दृश्य बरीच बोलकी आहेत. एल्फिस्टन परिसरामधून आमचे प्रतिनिधी नंदकिशोर आपल्यापर्यंत सगळे ताजे अपडेट्स पोहोचवत होते. विद्यार्थ्यांच्या मुलांच्या परीक्षा होत्या आज आणि सकाळी त्यांना व्हॅन सुद्धा मिळाली नाही जायला. अशा व्यथा, अशा अडचणी या विद्यार्थ्यांनी नुकताच आपल्यासमोर मांडल्या. दुसरीकडे प्रवासी सुद्धा हैराण झालेले आहेत कारण की दरवेळचा आहे अशी त्यांची प्रतिक्रिया आहे. जर दरवेळचा आहे तर उपाययोजना का होत नाहीत? जरी तिथे MMRDAचे अधिकारी उपस्थित असले तरी सुद्धा पाण्याचा निचरा करण्यासाठी ते काय करणार आहेत? फक्त कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून प्रयत्न त्यांच्याकडून सुरू आहेत. मात्र तरी सुद्धा गुडघाभर पाणी तिथं सध्या परिसरामध्ये साचलेलं आहे. एल्फिस्टन परिसरामधला हा सगळा भाग आहे आणि त्याचीच ताजी दृश्य सध्या आपण स्क्रीनवर पाहतो.